दरम्यान भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांचा हात तर नाहीये ना, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला। दरम्यान वैभव नाईक दुर्घटनास्थळी 15 मिनिटात कसे पोहोचले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान लोकप्रतिनिधी असून त्याच जिल्ह्यात राहत असल्यानं आधी पोहोचल्याचं वैभव नाईक यांनी आता स्पष्ट केलं। तर निलेश राणेंनी या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। वैभव नाईकांविरोधातले हे प्रश्न आहेत। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी त्यांचा हात तर नाहीये ना, अशी ही शंका राणेंनी उपस्थित केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं भ्रष्टाचारामुळे स्मारक जमीनदोस्त झालं आणि त्याच्या विरोधात जे भ्रष्टाचारी असतील त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, यासाठी आमचा मोर्चा आहे। आज ज्यांच्यावर गुन्हे नोंद झाले त्यांना सत्तेतले काही मंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकीकडे सांगता येतं नेहमीने पुतळा बांधलाय आणि गुन्हे नोंद आपण करायचे, ही कुठेतरी फसवणूक करतायत, ही कुठेतरी हे करतायत। अजूनपर्यंत 50% आलंय माझ्या कानावर। जवळपास आठवड्याभरामध्ये हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नाईकांसाठी। आणि हा त्यांच्यातलाच एक माणूस फुटला आहे। ही एका मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे। पण 100% जेव्हा माहिती माझ्याकडे आली तेव्हा मी 100% तुमच्या समोर ती ठेवीन। 50% आली आहे म्हणून मी सांगणं गरजेचं आहे की अशा पण अवलादी या महाराष्ट्रामध्ये आहे का? जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।